गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सगळ्यांना नमस्कार करते। आजच्या विषयाला सुरुवात करूया। गेल्या वेळी आपले 398 पर्यंत झाले होते आणि आचार्य शिष्याला त्याचं ज्ञान दृढ करायला परोपरीने सांगतायत। गेले बरेच श्लोक ह्याच्यावरती आहे आणि पुन्हा पुन्हा काय सांगतायत ते की निर्विकार पापरहित असं जे ते तत्व आहे, तर त्या तत्वाच्या बरोबर तू तिथे अखंड मन ठेव, त्याचं अखंड अनुसंधान ठेव। आणखीन आपला अहंकार दूर कर, आपल्यातले जे अपवित्रपणा म्हणा, मनाच्या ज्या सगळ्या ओढी असतात त्या बाजूला कर। आणखीन सगळं चित्त तुझं तिथे एकवटू दे, त्याच्या अनुभवात राहतो, तर ते दृढ होईल। ज्ञान झालंय लक्षात घ्या, शिष्याला अनुभव आलेला आहे, पण तरी तो दृढ होणं जरुरी असतं। जर का केवळ अनुभव आलाय म्हणून माणूस खुशीत राहिला, साधन करिता सिद्धपण हातीचे जाईल निघून तेणे वेणे साधन करूची नावडे लोक म्हणती हा साधक तेने लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही। ही जी अवस्था असते, अशी अवस्था होण्याचा या स्टेजला खूप धोका असतो की मला अनुभव आलेला आहे, खुश, पण तो पक्का झालाय का? उलट त्याच्यात अहंकार बळावतो आणि असा अहंकार बळावला तर माणूस होता त्याच्याहून जास्त खाली घसरतो। म्हणून आचार्य इतक्या पद्धतीने त्याला त्या अनुभवाचं दृढीकरण करायला सांगतात। आणि दृढीकरण म्हणजे काय, तर तो अनुभव पक्का हो, एकदा येऊन नाही भागलेलं, ह्या जगाचा देहाचा पूर्ण बाद झाला पाहिजे। जो इथे शवाकारम म्हणून गेल्या वेळेस म्हटलं होतं, आहे काय देह, देह पंचभूत मिळावा, दुसरं काय आहे देहात? अष्टधा प्रकृती शिवाय या देहात काही नाहीये, या जगात काही नाहीये, हा विचार ठेव। तू ब्रह्म आहेस, सगळीकडे व्यापून असलेलं ब्रह्म आहेस, तू कोणी विशेष नाहीयेस, हा अहंकार टाक। हे पुन्हा पुन्हा सांगतायत, ते दृढीकरण करणं हे अत्यंत गरज असते। आपल्याला बारीक बारीक अनुभव येतात आणि त्या बारीक बारीक अनुभवातनं सुद्धा आपण स्वतःवरती खुश होऊन राहतो, स्वतःचीच पाठ थोपटून घेत असतो। काय मिळतं त्याच्यातनं? असलेलं निघून जातं, अहंकार बळावतो, आपण खाली आपटतो आणि आपल्याला ते कळत पण नाही आपटले, ते दुर्दैव असतं। श्री गुरु आपल्याला जागेवरती आणतात, इथे श्री गुरु तेच करतात, परत परत शिष्याला सांगतायत काय कर। स्वात्मन्यारोपिता शेषा भास वस्तु निरासतः स्वयमेव परम ब्रह्म पूर्णमद्वयम अक्रियम। परत एकदा ते तत्वज्ञान ते सांगतायत की स्वात्मनी आरोपित, स्वात्मनी म्हणजे स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी, साक्षीच्या ठिकाणी, कुटस्थाच्या ठिकाणी आरोपित, कल्पिलेलं आहे। काय कल्पिलेलं आहे? शेष आभास, जो काय दिसताय माझ्याशिवाय बाकीचं जे दिसताय, ज्याला मी माझं म्हणतेय,
ज्याला मी हे म्हणतेय ते म्हणतेय, इदंता त्याचं नाव आहे. हे जे बाकीचं सगळं आहे, तर ते विश्व माझ्या ठिकाणी कल्पिलेलं आहे. ते बाजूला केल्यावर काय होईल? तर स्वयमेव परम ब्रह्म पूर्णम अद्वयम अक्रियम असं ब्रह्म आपल्याला जाणवेल. म्हणजे काय होईल? प्रश्न आहे ना. आता स्वात्मनी आरोप येतं. जग आलं कुठनं? माझ्या स्वरूपावरती त्याचा आरोप झालाय. मी जी आहे तर ती एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एक रस गाडी आहे मोठी. ही सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. ती पाठ म्हणून दाखवायची नाही. तर खरोखरी मी एकमेव अद्वितीय आहे हा विचार आहे तिथे. आणि हा जो एकमेव अद्वितीय मी आहे, मग हा भेद आला कुठनं? मी म्हणजे देह नाही. गेल्या वेळी आपण पाहिलं, देह पंचभूत मिळावा. देह जो आहे तर तो केवळ पाच भूतांचा गोळा आहे. जसा जग आहे तसं केवळ त्या चिदाभासाच्यामुळे केवळ आतमध्ये ते आत्मतत्व विशेष रूपाने प्रकट झालेलं असल्यामुळे त्या देहाला चैतन्य मिळाले. चैतन्य देहाला पूर्ण का मिळालं? कारण ज्याच्यात ते प्रकट होतं ती बुद्धी पूर्ण शरीरभर व्यापून आहे. आणि बुद्धी शरीरभर व्यापून असल्यामुळे संपूर्ण देह आपल्याला चेतन वाटतो. ती बुद्धी म्हणजे तो सूक्ष्म देह जेव्हा जातो तेव्हा काय होतं आपल्याला माहितीये. इत, ज्याच्यातून ते निघून गेलाय, प्रेत असं होऊन जातं ते. या सगळ्यांच्या व्युत्पत्ती आहेत ना त्या फार छान आहे. शव म्हणजे काय? शर्यत येते, जे झिजत जात, जे नाहीसं होतं ते. देह दैह्यत येते, जो जळतो तो. मुळात त्याला नावं दिली तीच फार छान दिलेली आहेत जर का त्याच्या मागचा आपण विचार घेतला तर. म्हणून विचार करताना ह्या व्युत्पत्ती लक्षात घ्यायच्या. आणखीन ते म्हणजे मी नाहीये, मी जळत नाही, मी भिजत नाही. आपल्याला माहिती आहे, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकहा वगैरे वगैरे. पण तरी पण मला माझ्याच आत्म्यावरती कल्पना केलेलं, म्हणजे मीच कल्पना केलेलं हे जे जग आहे हे खरं वाटतं. आणि ते खरं नाहीये. हे सगळे जे आहेत पदार्थ याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. तीन सत्ता आपल्याला माहितीये: व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता. खऱ्या सत्ता दोनच आहेत, एक प्रातिभासिक आणि दुसरी पारमार्थिक. प्रातिभासिक म्हणजे काय? जे प्रतिभेतनं म्हणजे मनातून निर्माण होतं, कल्पनेतनं निर्माण झालेलं सगळं जग कल्पना मात्र, दुसरं काही नाही. मनोमात्र इदम सर्व, मनाने निर्माण केलेलं आहे, कल्पना केलेलं आहे हे सगळं जग. पण ते आपल्याला सत्य वाटतं, ती व्यावहारिक सत्ता आहे. म्हणजे जागृतीत आपण ईश्वर निर्मित पदार्थात जेव्हा व्यवहार करत असतो, सगळे ईश्वरीने कल्पनाने निर्माण केलेलं आहे. ईश्वर हीच मुळात कल्पना आहे. मुळात गेलं ना की आपल्याला एक एक प्रॉब्लेम यायला लागतात. ईश्वराने मुळात कल्पना केली आहे जगाची, आणखीन त्या कल्पनेतले आपण आहोत. पण आपल्यात हे विशेषत्वाने प्रकट झालाय असं आपल्याला वाटत असतं. आपण कोणीतरी वेगळे आहोत असं वाटत असतं. आणखीन हा जो आपण आरोप करतो ही सगळी प्रातिभासिक सृष्टी आहे. जितकी स्वप्नातली सृष्टी खोटी आहे तितकीच ही सृष्टी खोटी आहे असं आपल्याला शास्त्रकार परत परत समजावून सांगत असतात. स्वप्नाच्या उदाहरणांनी, मनोराज्यांच्या उदाहरणांनी आपल्याला ते पटवून घेणं खूप जड जातं. याला कारण असतं की देहावरती आपलं फार प्रेम असतं. आपल्या भोवतालच्या ज्या आपण वस्तू जमवलेल्या आहेत, ज्यांना आपण आपलं म्हणतो, त्या सगळ्यांच्या वरती आपलं आसक्ती असते.
आणि म्हणून त्यांना खोटं ठरवणं, त्यांना नाहीच आहे अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल विचार करणं, हे फार आपल्याला कठीण जातं. आणि तिथे वैराग्य काम करतं. प्रत्येकाचा रोल अशा पद्धतीचा आहे. विवेकाने आपण ठरवतो, पण वैराग्य आपल्याला जाऊन देत नाही. वैराग्य नसलं तर आसक्ती आपल्याला जाऊन देत नाही. म्हणून वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. इथे जे अशेष पास वस्तू निराश करायचा सगळ्यांचा, तर हा करायला लागतो की हे सगळं जितकं स्वप्न खोटं तितकं जागृतीतले पदार्थ ही खोटे आहेत, किंवा जितकं स्वप्न सत्य तितकेच जागृतीतले पदार्थ सत्य आहेत. कुठल्याही भाषेत बोलायचं, अर्थ एकच आहे. ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण निराश करतो, आपण नष्ट नाही करू शकत. नाही नष्ट कशाला, ते ईश्वराचं काम आहे. त्याच्या योजनेप्रमाणे ते जेव्हा नष्ट व्हायचं तेव्हा ते नष्ट होणार आहे. तिथे मी हातभार लावायची काही गरज नाही. तिसरं महायुद्ध झालं तर एखाद वेळे आपला हातभार लागेल त्याला, पण तरी देखील ईश्वरी नियोजनाप्रमाणेच ते होणार आहे हे लक्षात घ्यायचं. हे असं कसं, कारण ते त्यांनी तसं आखलेलं आहे म्हणून. असं वागलं तर असं होणार, असं वागलं तर असं होणार, हे सगळे नियम त्यांनी बसवून दिलेले आहेत. जसं आपलं न्यायशास्त्रात नियम आहे की अमुक केलं तर अमुक शिक्षा, अमुक झालं तर अमुक हे, तशाच पद्धतीचं आहे. अग्नी भाजणारच आहे आपल्याला, हे नियम त्यांनी बसवून दिलेले आहेत. आणि सगळी सृष्टी या नियमांप्रमाणे चालते. मी काहीही करत नाहीये. जे होत आहे ते त्याच्या नियोजनाप्रमाणे माझ्याकडनं तो करून घेतोय. संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये म्हणून जे म्हटलेलं आहे. संचितासारखी बुद्धी म्हणजे काय आहे? संचित आपल्याला माहितीये, प्रारब्ध वगैरे. संचितातूनच प्रारब्ध येतं ना, त्या अर्थी कधी कधी संचित शब्द वापरला जातो. मग ते जे सगळे संस्कार असतात, ज्यांना वासना म्हणतात, ते बुद्धीत राहतात. आणखीन त्याच्यानुसार मनामध्ये ते विचार येतात. बुद्धी ठरवते, निर्णय घेते. बुद्धी कर्मानुसारिणी आहे. कर्माच्या प्रमाणे म्हणजे त्या वासनांच्या प्रमाणे बुद्धीचे निर्णय होत असतात. पण बुद्धीला आपण शिकवायला लागतं, शास्त्राप्रमाणे निर्णय घे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. शास्त्र म्हणालं म्हणून ज्ञानदेवांच्या आई वडिलांनी देहत्याग केला. ब्राह्मणांच्या सांगण्यावरनं नाही, शास्त्राने सांगितलं. शास्त्र जे सांगतं, शास्त्र म्हणेल तरी राज्यही तृण मानावे. तिथे जीवित सुद्धा तृण मानलं, कारण शास्त्र सांगताय. त्याच्या मागचा विचार फार स्पष्ट आहे की म्हणजे हे अवांतर होत आहे, पण संन्यासी माणूस जर का संन्यास न सोडता घरात राहायला लागला, पत्नी म्हणून स्वीकार केला, लोक म्हणतील की आम्ही पण करू बाकी संन्यासी, अनाचार माच. संन्याशाला जर का गृहस्थाश्रमात यायचं असलं तर त्याला काही प्रायश्चित्त आहेत, काही प्रोसिजर्स आहेत, त्या पद्धतीने तो परत येऊ शकतो. पण विठ्ठल पंतांनी तसं न करता संन्यास असतानाच घराचा स्वीकार केला होता, पत्नीचा स्वीकार केला होता, गुरु आज्ञेने केला होता. त्यांच्या दृष्टीने त्यांचं पूर्ण बरोबर होतं, पण शास्त्राच्या दृष्टीने ते बरोबर नव्हतं. आणि ते त्यांनी स्वीकारलं आणि म्हणून त्यांनी देहत्याग केला. आपण सगळ्यांना दोष द्यायला मोठे एक्सपर्ट आहोत, कोणावरती तरी टाकायला, जाऊन द्या. पण हे सगळं जे आहे हे शेवटी आरोपित आहे, हे लक्षात घ्यायचं. जे चालताय ते ईश्वरी नियमानुसार चालताय, त्याने नियम घालून दिलेले आहेत त्यानुसार चालताय. पण मी सगळ्याला माझं 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 म्हणून कवटाळून बसते. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण निराश करू शकत नाही जगाचा.
जगाचा निराश करणं म्हणजे जग जसं दिसतंय तसं नाहीये, मिथ्या आहे. म्हणजे एन्जॉय करू नये की काय? आम्ही करावं, अवश्य करावं, पण आनंदासाठी त्याच्यावर अवलंबून राहू नये. छान पदार्थ, छान दृश्य, एसी मी आता लावून बसलीये, पण त्याच्यावरती अवलंबून नको राहायला. जर का असलं तर खुशाल वापरावं ना, पण त्याच्या वाचून माझं चालतच नाही, मी काय करू आता, हाय हुई हे ते असं झालं की संपलं. याचा अर्थ आपण तिथे अडकलेले आहोत. आपल्याला कोणीही म्हणत नाहीये की भोग घेऊ नको, घ्या, आपण त्याच्यात अडकू नका, त्याच्या वाचून अडून देऊ नका, हे मुख्य आहे. आणि असं करत गेलं म्हणजे रादर असं पूर्ण कधी होतं तर जेव्हा ते पक्क आत ठसतं तेव्हा. त्याच्या आधी स्वतःला आपल्याला सारखं शिकवायला लागतं की हे जे आहे देह पंचभूत मेळावा आहे, शिखी जाईल पंचत्व आहे, त्याच्यावरती विचार करू नको. त्याच्यासाठी सारखा त्याला कसं मिळेल, त्याला काय सुख मिळेल हे विचार करत बसू नकोस. यदृच्छेने जे मिळेल त्याप्रमाणे आनंदाने राहा. आणि यदृच्छा कधी ठरते? जेव्हा माझ्याकडनं प्रयत्न होतात तेव्हा. तोपर्यंत काय आहे इच्छा ते आपल्याला कळत नाही. तुकाराम महाराजांचा एक फार छान अभंग आहे, बहुतेक त्यांचाच आहे, की झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे फळे, आपलं बोले, भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानेश्वर हो. महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराज का? 18व्या. आय सी. बघ, माझं असं सांगितलं ना, मला खात्री नाहीये म्हणून मी आधीच कबूल करून टाकते. ते मी आला की नाही मी कबूल करून टाकते. थँक्स. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायात सांगितलंय, आता मी सांगते. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे म्हणजे काय? जे मी केलेलं आहे, म्हणजे जे माझं प्रारब्ध आहे त्यानुसार मला भोग मिळणार आहे. मग भोग नाकारायची काही गरज नाहीये. ते मिळाले, मिळून देत, नाही मिळाले काही बिघडत नाहीये, हे लक्षात घ्यायचं. आणखीन असं जेव्हा आपण करतो त्यावेळी निराश व्हायला लागतो. हळूहळू हा निराश होत असतो. हे कल्पित आहे, हे खरं नाहीये, जसं दिसतं तसं नाहीये. जर का खरं असतं तर झोपेत नाहीसं झालं नसतं. जर का खरं असतं तर माझं लक्ष नसताना त्या वस्तू अस्तित्वात नाहीत अशी अवस्था आली नसती. समोर असलेलं मला दिसत नाही. का नाही दिसत? मन नाही म्हणून. मन नाही म्हणजे मनाच्या कल्पना नाहीत, त्यामुळे मला दिसत नाही. मनाच्या मागे बुद्धी नाही म्हणून मला दिसत नाही. मन तिथे गेल्याशिवाय कुठचीही वस्तू दिसणार नाहीये. म्हणजे मग ती सत्य आहे का? हे काहीही सत्य नाहीये. म्हणजे हे जेव्हा आपलं ठरतं, आपण जेव्हा जसं जादूगाराचे प्रयोग एन्जॉय करतो, नाटक वगैरे एन्जॉय केलेलं आहे, तेव्हा आपल्याला माहिती असतं. आता परवा छान क्रिकेटची मॅच झाली, एन्जॉय केली, पण मी प्रत्यक्ष बघत होते का? मला त्या पडद्यावरती दिसत होती. तो पडदा तरी काय आहे, खरा आहे का? ते चित्र तिथे प्रत्यक्ष होतं का, दिसत होतं का? ते पिक्सेलनी फॉर्म झालेलं होतं. टेक्नॉलॉजी, दूरदर्शन. म्हणजे खरं काय आहे, खोटं काय आहे, एन्जॉय करायचं की नाही, ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्यायचं. नाकारायचं काहीही नाहीये, पण मन त्याच्यात ठेवायचं नाहीये. कठीण असतं, पण अभ्यासाने जमतं. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते, माझ्या फार आवडती ओळ आहे. आणि असं जेव्हा निराश करशील तेव्हा हे जे तू कोण आहेस, तर पूर्ण आहेस, अद्वय आहेस, अक्रिय आहेस. पूर्ण आहेस
आपलं सगळं दुःख, सगळ्या खटाटोपी मी अपूर्ण आहे ह्याच्यात नाही, आणि पूर्णत्वाकडे आपली वाटचाल करायची ह्या दृष्टीने येत असते. आपल्याला कळत नाही, पण ते पूर्णतेच्याकडची वाटचाल म्हणजे मला वाटतं की अमुक झालं की मी पूर्ण होईल, लग्न केल्यावर मी पूर्ण होईल, मुलं झाले की मी पूर्ण होईल, घर बांधलं की मी पूर्ण होईल. कायम अपूर्णच आपण, कारण पूर्ण तत्व जे आहे ते एकच आहे, ते ब्रह्म पूर्ण आहे, अद्वय आहे. मला 4 माणसं भोवती लागतात, एकटी असले तर घर कसं खायला उठतं, पण ब्रह्म अद्वय आहे, दुसरं तिथे नाही. मग आपण पण जया असं एकांत मानिला सर्व अधिकडे तयार, समर्थ म्हणतात. मी एकमेव आहे, अद्वितीय आहे, एकाकी नाहीये, एकमेव आहे, दुसरं नाहीये. सगळीकडे जे दिसत आहे तर ते माझंच प्रोजेक्शन आहे. म्हणून मला कोणाचा द्वेष करायचं कारण नाहीये, निंदा करायचं कारण नाहीये. मी अक्रिय आहे. मग करताय कोण? देह करतोय. बोलताय कोण? देह बोलतोय. मी काय आहे? मी साक्षी आहे, मी ब्रह्म आहे. देह तरी वरिचिलीकडे आपुली आपरी हिंडे परी बैसका न मोडे मानसींची. देह आपल्या परीने काम करतोय, पण आतमधलं मी कोण आहे ह्याचं ज्ञान पक्क ठेवायचं असतं. पक्क ठेवायचं म्हणजे मी ब्रह्म आहे घुकायचं नाहीये. महावाक्य सार उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारच केला पाहिजे साधके. प्रत्येक जी घटना असेल, वस्तू असेल, त्याच्या आधाराने आपल्याला त्या ब्रह्मापर्यंत पोचायचं असतं. मला ज्ञान होत आहे, त्या ज्ञानाच्या मागे ज्ञानरूप तत्व आहे, म्हणून मला ज्ञान झाल्यासारखं होत आहे. सगळीकडे ते ज्ञानरूप तत्व आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. बघा, म्हणजे उपनिषदांनी, संतांनी सगळं आपल्याला सांगितलंय, आपल्याला अर्थ माहिती आहेत, पण आपण अप्लाय करत नाही. प्रॉब्लेम तिथे येतो, आपण अप्लाय करत नाही. सगळं माहिती असतं. समर्थ याला पढत मूर्ख म्हणतात. छान शब्द आहे. माहिती आहे सगळं, करत नाही काही. म्हणून हा विचार ठेवायचा आहे मला. देह करतोय, अक्रिय आहे मी काही करत नाही, पण माझ्या अस्तित्वामुळे देहाला चैतन्य आलेलं आहे आणि देह ही क्रिया करतोय. हेही तेवढंच बरोबर आहे. मी तिथे साक्षी म्हणून बसलेली आहे, पण साक्षीच्या पलीकडे ब्रह्म जे आहे तिथे साक्षीत्व पण नाही, कारण तिथे साक्ष करायला दुसरं काहीही नाही, ते एकटं आहे. मग कसलं साक्षीत्व करणार? दासबोधातला 14 ब्रह्मांचा समास वाचा, त्याच्यात हे फार छान सगळं मांडलेलं आहे. समाहितायाम सतिचित्त वृत्तौ परात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे न दृश्यते कश्चिदयं विकल्पः प्रजल्प मात्र परिशिष्यते तत. समाहितायाम सती चित्तवृत्तौ, चित्तवृत्ती समाहित म्हणजे एकत्र करायची, म्हणजे एकाग्र करायची. कुठे? परात्मनि ब्रह्मणे, ब्रह्माच्या ठिकाणी चित्तवृत्ती पूर्णपणे एकाग्र करायची, लीन. जर का लीन झाली तर परात्मनी ब्रह्मणी निर्विकल्पे, निर्विकल्प समाधी म्हणून जो आहे तर तो सिद्ध होतो. आधी एकाग्र करायची म्हणजे काय? एकाग्र करायची प्रोसेस आहे, त्याला धारणा म्हणतात. एकाग्र झाली की त्याला ध्यान म्हणतात, किंवा त्याला सविकल्प समाधी असंही नाव आहे. ते ध्यान आहे. आणखीन ध्यान करणारी ती चित्तवृत्ती जी आहे, पूर्ण एकाग्र झालेली चित्तवृत्ती आहे, ती त्या ज्याच्यावरती तिने एकाग्र झालेली आहे त्या ब्रह्मात ती जेव्हा लीन होऊन जाते, हरवून जाते, तेव्हा निर्विकल्प समाधी लागते. मग अशा वेळेस
हा जो न दृश्यते कश्चित अयम विकल्प न दृश्यते, काहीही हे दिसत नाही. निर्विकल्प समाधीत चित्तवृत्तीच लीन झाल्यामुळे, मन बुद्धी सगळं लीन झाल्यामुळे दिसण्याचा काही प्रश्नच येत नाही. ज्याच्या साह्याने आपण बघतो ते मन बुद्धीच लीन झालेली आहेत. इंद्रिय सगळी लीन झालेली आहेत. इंद्रिय आधीच लीन झालेली असतात. जेव्हा आपण एकाग्रता येते ते त्यावेळे सूक्ष्म देह हा मागे पडायला लागतो. त्याच्यात ज्या वेळे आपलं प्राणमय कोश मागे पडतो, आपण पाहिलेलं आहे मागे, इंद्रिय जी आहेत तर कर्मेंद्रिय ती प्राणमय कोशात जातात, मनोमय कोशात ज्ञानेंद्रिय जातात. ही सगळी इंद्रिय आधीच मागे पडलेली आहेत. त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही. शेवट लीन होणारी जी आहे ती सूक्ष्म अंतःकरण वृत्ती आहे, जी सोहमला पकडून ठेवलेलं होतं तिने ती. आणखीन असं झाल्यानंतर मग हा विकल्प म्हणजे हा जो भेद आहे, विकल्प म्हणजे पर्याय, संशय वगैरे, ते भेदाचं दुसरं नाव. पर्याय असायला काहीतरी दोन असायला लागतात ना, तर पर्याय मला मिळेल. पण विकल्परहित असं ब्रह्म आहे, म्हणजे तिथे भेद नाही. न दृश्यते कश्चिदयम विकल्प, या जगातलं काहीही दिसत नाही, काहीही दिसत नाही पूर्णपणे. मग काय आहे? प्रजल्प मात्र परिशिष्यते, केवळ बोलण्यापुरतं शिल्लक राहतं. स्वरूप प्राप्तीनंतर स्वरूप प्राप्ती झाली की वाचारंभणम विकारो नामधेय मृत्तिकेत्येव सत्यम म्हणून जे सांगितलेलं आहे की वाणीने बोलायला सुरुवात केली, कल्पना केली म्हणूया आधी, म्हणून वाणी बोलते. कल्पना झाल्यानंतर वस्तू निर्माण होते. मनोमात्रमयम सर्वम म्हटलंय ना, इदम सर्व सृष्टी मनाने निर्माण केलेली आहे, आधीच आपण पाहिलं. म्हणून वाणी बोलते म्हणून व्यवहार होतो. मनाने कल्पलेली सृष्टी आहे, आधी ईश्वराने कल्पलेली आहे, त्याच्यात आपण आणखीन भर घालतो. हे माझं, ते तुझं, ही आपली भर आहे. ईश्वराने निर्माण केलेलं आहे, आपण त्याला आणखीन आकार देतो, माझं तुझं करायला लागतो. हे सगळं वाणीनी सुरुवात केली म्हणजे मनाने विचार करायला, आणखीन ते वाणीत प्रत्यक्ष उमटायला, हे सगळे म्हणजे थोडक्यात सगळे व्यवहार, सगळं जे शिल्लक राहतं ते केवळ स्वरूप प्राप्तीनंतर वाणीच्या व्यवहारापुरतं म्हणजे मिथ्या. बोलाचाची कढी, बोलाचाची भात, जेवून या तृप्त कोण झाला. केवळ बोलण्याचं, भातुकलीतल्या भाताने आपलं पोट भरणार आहे का? अगदी जरी चुरमुरे मिळाले भात म्हणून, तरी देखील पोट आपलं भरणार आहे का त्यात एका चुरमुऱ्यांनी, दोन चुरमुऱ्यांनी? पण तरी देखील पोट भरलं आता म्हणून सांगायला लागतं. स्वरूप प्राप्तीनंतर जगाचं स्वरूप असं होऊन जातं. एन्जॉय करायचंय अलिप्तपणे, त्याचं मिथ्यात्व जाणून त्याचा आनंद घ्यायचा आहे. ईश्वराच्या सृष्टीचा आनंद घ्यायचा आहे की काय ईश्वराने केलाय, काय ब्रह्म सगळीकडे आनंद रूप आहे. सूर्य उगवला किती प्रसन्न वाटतं. कुठून आलं ते? तिथे सगळा ब्रह्म आहे व्यापून म्हणून. ती प्रसन्नता ती ब्रह्माची आहे आणि ती मला जाणवते. जेव्हा असं काही छान दिसतं तेव्हा मला त्याच्यातून ती प्रसन्नता, तो आनंद, तो ब्रह्माचं स्वरूप आहे, कारण तो तिथे आहे. सूर्य तापतो, ईश्वरी व्यवस्था आहे. जर का तापला नाही तर पाणी मिळणार नाही. पाऊस कसा काय म्हणजे ढग कसे काय निर्माण होतील उष्णता नसली तर?
आणि पाऊस नाही पडला तर अन्नधान्य कुठून मिळेल? त्याची व्यवस्था आहे सगळी, त्याच्यात तोच आहे. ह्या पद्धतीने त्याच्याकडे जर का आपण पाहायला लागलो तर आपल्या सगळ्या तक्रारी बंद होऊन जातात. त्याची आहे ही सगळी सृष्टी. आणखीन आपण केवळ कल्पनेने हे चांगलं हे वाईट अशा पद्धतीने ठरवतो. कल्पना जेव्हा थांबते तर तेव्हा आपण वस्तू आहोत हे कळतं. ज्ञानदेवांची ओवी आहे तशा अर्थाची. काही कल्पना सांडून पाहे मी भूते, 9व्या अध्यायातल्या, की ही कल्पना सोडली तर भूत माझ्या ठिकाणी आहेत किंवा मी भूतांच्या ह्याच्यात आहे हे काहीही राहत नाही. केवळ एकमेव परब्रह्म तेवढं राहतं. आणि प्रजल्प मात्र म्हणजे केवळ बोलण्याचं आहे, केवळ कल्पनेचं आहे. विकल्प जो आहे तो त्याच्याकडे लक्ष देऊ नये, तर लक्ष ठेवायचं केंद्रित, तर ते त्या ब्रह्मस्वरूपावरती लक्ष ठेवायचं. असत्कल्पो विकल्पोह्यम विश्वमित्येक वस्तुनी निर्विकारे निराकारे निर्विशेषे भिदाकुतः. पुढले काही श्लोक निर्विशेषे भिदाकुतः हे पालुपद आहे. काही ठिकाणी निर्विकारे निराकारे निर्विशेषे भिदाकुतः म्हणून आहे. म्हणजे काय आहे की ब्रह्मवस्तू कशी आहे? निर्विकार आहे. म्हणजे काय? त्याच्यात बदल होत नाही. म्हणजे काय? ती आहे तशी आहे, जशी आहे तशी आहे, कायम आहे. त्याला जरा मृत्यू जन्म काहीही नाही. त्याच्यात कसलाही बदल होत नाही. लोखंडाची वस्तू आपण बदलू शकतो, सोन्याचं आपण मोडून पुन्हा दागिना करू शकतो, किंवा नुसतं त्याचा गोळा बनवून ठेवू शकतो. काही होतं ना. ब्रह्माला असा काहीही नाही. निर्विकार आहे, निराकार आहे. आकार असायला काहीतरी कण एकत्र जमवायला लागतात तर आकार देता येतो. माती पसरलेली आहे, मला गणपती करायचा आहे, माती एकत्र आणायला लागते. ते कण चिकटतील याच्यासाठी ते भिजवायला लागतात आणि मग त्याला काहीतरी मला आकार देता येतो. पण परब्रह्माच्या ठिकाणी कणच नाहीयेत कसलेही. निरवयव, अवयव नाहीत म्हणजे कण नाहीत म्हणजे भाग नाहीत. असं असल्यामुळे ते निराकार आहे, निर्विशेष आहे. त्याला विशेष काहीही नाहीये. विशेष नाही म्हणजे काय आहे? माझी साडी निळी आहे, निळा रंग हा साडीचा विशेष झाला. टेबल लाकडाचं आहे, लाकडाच्या रंगाचं, म्हणजे काय आहे? विशेष झाला. ते पांढरं असू शकतं, प्लास्टिक असू शकतं, त्याला अनेक पर्याय आहेत. त्या पर्यायांच्या प्रमाणे, विशेषांच्या प्रमाणे त्याला वेगवेगळी नावं पण बदलता येतात, आपल्याला दिली जातात. पण जिथे कसलाही विशेष नाही, काळ गोर उंच बारीक हुशार मठ्ठ, बुद्धीला धरून देहाला धरून आकाराला धरून कसल्याही पद्धतीने काहीही त्याच्याबद्दल विशेष नाहीये. विशेष म्हणजे पर्टिक्युलर काहीही नाहीये, कुठेही नाही. असं जे एकरस आहे, एकसंध आहे, जिथे कसला खंड नाही, जिथे आकार उकार काहीही विशेष नाही, याच्यात भेद कुठं येणार? भेदा कुठं? एकमेव येते, तिथे भेद येणारच नाहीये. ती वस्तू कशी आहे मग? असत्कल्पो विकल्पोयम विश्वमित्येक वस्तुनी. हे जे विश्व आहे हा विकल्प आहे. वस्तू म्हणजे परब्रह्म, त्याच्यात आपण विश्वाचा विकल्प कल्पनेने आणलेला आहे. एकच ब्रह्म आहे, त्याच्यावरती मला इतके पदार्थ भासायला लागले. म्हणजे मी ते निर्माण केले मनाने. मग असे आपण पाहिलं तसं इथे ह्याला विकल्पच परत म्हटलंय, की हे विश्व
त्या परब्रह्मात विकल्प आहे, म्हणजे तो मिथ्या आहे. सत्य जे आहे त्याच्यावरती मला मृगजळासारखं हे विश्व भासायला लागलेलं आहे. मृगजळाला कोण सत्य म्हणेल? कोण शहाणा माणूस ते पाणी आणायला जाईल आणि पंप बसवायला जाईल? कोणीही नाही. मग तसं ह्या विश्वातनं मी पंप बसवलाय, आणखीन त्याच्यातनं सुखाचं पाणी काढायला निघालीये. कशासाठी? होणार आहे का ते? नाही होणार ते. हा केवळ कल्पना आहे. असत कल्प म्हटलेलं आहे. असत आहे, प्रत्यक्षात नाहीये. जाती, गुण, क्रिया, संबंध वगैरे ह्या सगळ्या वाचूनच जे ब्रह्म आहे हे मंगेश दादाने छान सगळं सांगितलेलं आहे. असं जे एकमेव अद्वितीय कसलाही भेद नसलेलं ब्रह्मच आहे, त्याच्यातून आपण भेदाची कल्पना करतोय. त्याच्यावरती मुळात भेद शक्य नाहीये. न कश्चित जायते जीवो संभवोस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचिन्न जायते. मांडुक्य कारिका आहे. काहीही झालेलं नाहीये, हे सगळ्यात उत्तम सत्य आहे. हे एकमेव सत्य आहे की हे जे दिसत आहे हे नाहीये. जीवाला सुद्धा नाहीये, कोणीही नाहीये. सगळं कल्पना मात्र आहे. हे आपल्याला पेलणं जड जातं, आपण ते सोडून देऊया. भासायला लागलाय इथपर्यंत जाऊया आपण. म्हणजे ब्रह्मावरती हा विवर्त आहे, अध्यास आहे. अध्यासने विवर्त थोडा भेद आहे. विवर्त म्हणजे जो पदार्थ आहे तसा त्याच्यात बदल असणं, काहीतरी तसा न दिसता त्याच्या स्वरूपात बदल. विवृत वेगळा भासणं. आणखीन अध्यास म्हणजे त्याच्यावरती भास होणं, जे नाही ते दिसणं. विवर्तात आहे तेच फक्त वेगळ्या स्वरूपात दिसतं. आणि अध्यासात जे नाही त्याचा भ्रम होतो. विवर्तात भ्रम असेल असं नाही. क्वचित एका अर्थी वापरतात शब्द, नाही असं नाही, पण साधारणपणे ह्याच अर्थाने ते वापरतात. अध्यास म्हणजे त्याच्यावरती भास भ्रम व्हायला लागतो. जे नाहीये ते भासायला लागतं. रज्जूवरती सर्प भासायला लागतो. म्हणून केवळ अनध्यस्त विवर्त म्हणून गुलाबरावाने जी संकल्पना मांडली होती तिथे अध्यास नाहीये पण विवर्त आहे. सोन्याच्या गोळ्याची बांगडी केली, माझं लक्ष बांगडीवरती राहिलं, मला सोनं दिसत नाही. विवर्त. ज्ञानाच्या दृष्टीने जग हा ब्रह्माचा विवर्त आहे, पण आपल्या दृष्टीने जग हा अध्यास आहे. असा भेद का केलाय? जर का सगळं ब्रह्म असं आपण म्हणायला लागलो तर व्यवहारात घोळ होईल, नुसता गोंधळ होईल. काय होईल सांगता येत नाही. माझे श्री गुरु म्हणतात तसं की रावण पण ब्रह्म, राम पण ब्रह्म, सीता पण ब्रह्म. मग सीता कुठेही राहून दे, काय फरक पडला? असले घोळ नाही. म्हणून सगळं ब्रह्म आहे हे मान्य आहे, पण तो भासमान आहे. आणखीन भासात जोपर्यंत आहोत आपण तोपर्यंत त्याचे नियम पाळून तसं वागायला लागतं. जरी हा भास आहे हे कळलं तरी देखील त्याचे नियम पाळूनच तसं राहायला लागतं. कारण आपलं प्रारब्ध शेष असतं, आणि प्रारब्ध शेष असल्यावर देहात राहायला लागतं, देह सांभाळायला लागतो. त्याच्याकडनं जे कार्य करायचं आहे त्याचं प्रारब्ध जे आहे ते व्हायला लागतं. याला अविद्यालेश म्हणतात. आणि तो केवळ देहत्यागाच्या नंतर जातो. प्रारब्ध जेव्हा संपतं तेव्हा देह पडतो आणि तिथे पूर्णपणे विदेह म्हणजे ब्रह्म होऊन जातो. इथे जे म्हटलंय की अद्वितीय असं जे ब्रह्म आहे तिथे
हे विश्व विकल्प जो आहे तो खरा नाहीये हे लक्षात घे तू. आणखीन त्या ब्रह्माच्या ठिकाणी चित्त ठेव. ब्रह्मामध्ये ब्रह्म जे अद्वितीय आहे, क्रियारहित आहे. तिथे या इथे नाम जाती गुण क्रिया संबंध वगैरे म्हटलेलं आहे, पण कसलीही क्रिया आपण जे काय करतोय ते सगळं देहाकडनं घडत आहे. ब्रह्माच्या ठिकाणी क्रिया नाही, कारण ते हात पाय मन बुद्धी क्रियेला जे लागतं काहीही त्याच्याकडे नाहीये, अशरीर असं ते आहे. क्रिया जी होते तर ती माणूस करत असतो, आणि माणूस म्हणजे जीव करत असतो किंवा प्राणी करत असतो. प्राणी सुद्धा जीवच आहे ना. कुठलाही प्राणी जरी विचार केला तरी तो जीवच आहे. क्रिया त्याच्याकडनं घडत असतात, त्याच्या प्रारब्धानुसार घडत असतात. प्रत्यक्ष आत्मा काहीही करत नाही, हे फक्त लक्षात घ्यायचं. द्रष्टृ दर्शन दृश्यादि भाव शून्यैक वस्तुनी निर्विकारे निराकारे निर्विशेषे विदाकुतः परत्तेच आहे. द्रष्टृ दर्शन दृश्यादि भाव शून्यैक वस्तुनी एकच मोठा शब्द केलेला आहे. म्हणजे काय? द्रष्टृ दर्श म्हणजे द्रष्टा बघणारा, दर्शन बघण्याची क्रिया, दृश्य जे आपण बघतो ते म्हणजे किंवा मन जिथे जातं ते पण, जे जे आपल्याला कळतं ते ते सगळं दृश्य आहे. केवळ डोळ्यांनी बघतो ते दृश्य नाहीये, कानांनी ऐकलं तरी पण ते दृश्यच आहे. मला जे कळतं ते मला दृश्य आहे माझ्यासाठी. ह्या सगळ्या म्हणजे त्रिपुटी शून्य, द्रष्टा दृश्य दर्शन हे जे आहे हे त्रिपुटी आहे. तर त्याच्या ते जिथे नाहीये हे विशेष आहे. असे विशेष कुठलेही नाही. शून्य एक वस्तूनी अशी जी अद्वितीय वस्तू आहे. आता इथे जे म्हटलेलं आहे की द्रष्टा दर्शन दृश्य एक त्रिपुटी सांगितली. अध्याहाराने बाकी पण त्रिपुटी घ्यायलाच लागतात. म्हणून सगळा व्यवहार जो आहे ना तो ह्या तीन पुटींच्या मध्ये चालत असतो. ज्ञाता ज्ञेय ज्ञान, कर्ता क्रिया कर्म, भोक्ता भोग्य आणि भोग, सगळ्या ह्या बेसिक त्रिपुटी आहेत. पण परब्रह्माच्या ठिकाणी निर्विकारे निर्विशेषे भिदाकुतः त्रिपुटींना तीन तरी काय म्हणूया तीन भाग केलेले आहेत सगळ्या व्यवहारांचे. व्यवहारच नाहीये, अव्यवहारी असंही त्याला म्हणतात. मग त्याला व्यवहारात आणायला ह्या त्रिपुटी म्हणजे भेद सगळा निर्माण झालेला आहे. दृश्य निर्माण झालं कधी? जेव्हा द्रष्टा असेल आणखीन तो दर्शन घेत असेल तर दृश्याला अस्तित्व आहे. जर का आत्ता माझ्या मागे जे आहे माझ्यासाठी त्याला अस्तित्व आहे का? मला दिसत आहे का? ते नाही दिसत आहे. जे पुण्यात आहे ते मला दिसत नाही, माझ्यासाठी त्याला अस्तित्वच नाहीये. हा विचार साधकांनी करायचा आहे. व्यवहार चालायला हवा म्हणून आत्ता जे समोर आहे तेवढं सत्य आहे, मान्य आहे, तिथे व्यवहार करायचा. पण जे समोर नाहीये तर त्याला अस्तित्वच नाहीये, ते नाहीच आहे. याला दृष्टीसृष्टीवाद असं शास्त्राने नाव दिलंय. जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत सृष्टी आहे. दृष्टीच नाहीये तर सृष्टीला अस्तित्व कुठून?
तिथे मला प्रत्यक्ष त्याचं कुठल्याही इंद्रियांनी ज्ञान होत नाहीये, तर त्या गोष्टीला अस्तित्व नाही. हा, मला आठवली तिथल्या कोणाशी तरी मी बोलतेय, तर तेवढ्या पुरतं त्याला अस्तित्व आहे. जिच्याशी मी बोलतेय तिला तेवढ्या पुरतं अस्तित्व आहे. ज्या क्षणी मी फोन ठेवून देईन त्या क्षणी त्या वस्तूला, त्या व्यक्तीला अस्तित्व नाही. दृष्टीसृष्टीवाद इथे त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे की द्रष्टा, दर्शन, दृश्य इत्यादी भाव शून्य एक वस्तूनी. तिथे त्रिपुटी नाहीये, कारण भेदच नाहीये. मग भेद नाही तर मग या त्रिपुटीन व्यवहार येणार कुठनं? अव्यवहार्य ब्रह्म त्रिपुटींच्या साह्याने व्यवहारात येतं, अध्यारोपाच्या साह्याने व्यवहार्य होतं. अध्यारोपाच्या साह्याने म्हणजे हे जग निर्माण झालंय हा त्याच्यावरती आरोप आहे, त्याला अध्यारोप असं म्हणतात. आणि अपवाद म्हणजे जग नाहीये, ब्रह्मच आहे, जग दिसताय ते केवळ भास आहे असं स्वीकारणं, त्याप्रमाणे वागणं म्हणजे अपवाद आहे. अध्यारोपाचा आपल्याला अपवाद करायचा आहे. हा अध्यारोप आहे हे आधी स्वीकारायला लागतं की वास्तविक हे नाहीये, हे केवळ भासमान आहे, हे आपल्याला स्वीकारायला लागतं. आणखी हे जर का आपण स्वीकारू शकलो तर सोपं होतं. हळूहळू हे स्वीकारायला लागतं. आपल्याला एकदम नाही कळणार. एकदम उडी मारू का आपण एव्हरेस्ट वरती? आधी कुठून म्हणायचं, चीनच्या बाजूने चढायचं आहे, भारताच्या कुठल्या बाजूने चढायचं आहे, वगैरे वगैरे वगैरे. बेस कॅम्पला जायला लागतं. म्हणजे आपल्याला ह्या पर्वतावरती किंवा ह्या शिखरावरती किंवा ह्या तुंग अशा ह्याच्यावरती जर का जायचं असलं तर सुरुवात हळूच करायला लागते, एकदम कधीही होणार नाही. म्हणून विचार जो करायचा तो दृष्टीसृष्टीवादाचा करावा. जे मला दिसत नाहीये त्याला अस्तित्व नाहीये. विचार करता येतो की नाही आपल्याला? म्हणजे अस्तित्व नाहीये म्हणजे याचा अर्थ काय? त्या गोष्टींबद्दल आपण विचार करत बसायचं नाही. जेव्हा आपण नसलेल्या गोष्टींबद्दल, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल, होणाऱ्या गोष्टींबद्दल वगैरे विचार करत बसतो तर त्यावेळी आपण आपला वेळ फुकट घालवत असतो. ते पदार्थ नाही आहेत, आपण त्यांच्याबद्दल विचार करतो. जे समोर आहे, इथे काय करायला हवंय करा, संपलं. याला वर्तमानात जगणं म्हणतात, यालाच दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. जे आहे तर ते स्वीकारा, त्याच्यात हवं तर खरं मानून तुम्ही व्यवहार करा, पण जे दृष्टीच्या आड आहे त्याच्याबद्दल विचार करू नका. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार नको. हे सगळे आपली वेळ फुकट घालवण्याची साधन आहे. आणि नुसता वेळ फुकट नाही, चित्त चंचल होतं त्याने. चित्ताचं चांचल्य, रजोगुण, ह्याला खतपाणी मिळतं. साधनेला नाही चालत आहे. जो साधक आहे ना त्याच्यासाठीची ही पथ्य आहे. ज्यांना या जगातच बसायचं आहे त्यांना काहीही चालतं, त्यांनी काही करावं, काही प्रश्न नाही. पण जो साधक आहे त्याच्यासाठी हा दृष्टीसृष्टीवाद फार महत्वाचा आहे. द्रष्टृ दर्शन दृश्यादी भाव शून्यैक वस्तुनी, जिथे त्रिपुटीचा मागूस नाही तिथे भेद येणार आहे कुठनं? त्रिपुटी नाही, काही नाही, एक रस आहे, अखंड आहे, निघोट आहे. किती पद्धतीने आपल्याला शास्त्रकारांनी शब्द दिलेले आहेत. त्याच्या मागचा अर्थ लक्षात घेत आपण जर का अभ्यास करायला लागलो तर आपण तिथे पोहोचू शकू. केवळ शब्दज्ञान नाही उपयोग, काही नाही होत उपयोग त्याचा. केवळ पांडित्य आल्यासारखं होतं.
मला कळलं आहे मी किती हुशार, अहंकार वाढतो. पण प्रत्यक्ष त्या परब्रह्म वस्तूपर्यंत पोचायला त्याचा काय उपयोग आहे सांगा? नाही उपयोग. म्हणून त्या गोष्टी अंमलात आल्या पाहिजेत. जेव्हा आपण हे बोलतो, ऐकतो, वाचतो, त्यावेळेस ते सगळं स्वतःला लावून घ्यायचं आहे. सातत्याने हे स्वतःला लावून घ्यायचं असतं आणि स्वतःला लावून त्याप्रमाणे आपलं आचरण होत आहे की नाही याच्यावरती लक्ष ठेवायचं असतं. आपलं आचरण तसं झालं पाहिजे. मला जर का माझ्या युकेत राहणाऱ्या मुलीची आठवण झाली, काय बरं करत असेल, इथे किती गरम आहे, तिथे किती गार असेल, ह्या विचारांनी काहीतरी तिला मिळणार आहे का मला मिळणार आहे, कोणाला काही मिळत नाही. वेळ तेवढा फुकट जातो माझा, तिच्यावरती काही परिणाम नाही होणार. हे मी लक्षात घेत नाही. आणि हे लक्षात न घेतल्यामुळे मी ह्या जगात रमत राहते, त्याच्यात अडकत राहते, त्रिपुटीत आणखीन त्यातल्या सगळ्या दृश्यात विशेषतः गुंतत राहते. देहबुद्धी धरून बळकट, ब्रह्म पाहू गेला धीट, तो दृश्याने रुधली वाट परमार्थाची. संत बघा किती छान सांगतात की देहबुद्धी, मी देह आहे, जग सत्य आहे, ही बुद्धी सगळी घट्ट धरून ठेवली आणि ब्रह्म शोधायला गेला. मला ब्रह्म कळलं पाहिजे, मला ब्रह्मानुभव आला पाहिजे. तो दृश्याने रुधली वाट परमार्थाची, ते तर दृश्य आडवं येणारच आहे ना. दृश्य आडवं आलं म्हणजे काय, ते भिंतीसारखं आडवं आलं नाहीये. आपलं अंतःकरण त्याच्यात अडकलेलं आहे, त्यामुळे ते लीन व्हायला तयार नाहीये ब्रह्मात. मग अनुभव येणार कुठं? जोपर्यंत आपण ह्या विश्वात अडकलोय, त्याच्या सत्यत्वात अडकलेलो आहोत, तोपर्यंत परब्रह्माचा अनुभव येणं अशक्य आहे. अगदी त्रिकाला बाधित सत्य आहे. तोपर्यंत आपल्याला तो अनुभव दृढ होणार नाही. चुकून सद्गुरु कृपेने आला तरी देखील तो दृढ व्हायला हे सगळं करायलाच पाहिजे, स्वतःला लावून घ्यायलाच पाहिजे, त्या पद्धतीने विचार करायलाच पाहिजे. पक्के चकार येथे त्याच्याशिवाय साध्य होणार नाहीये. म्हणायला कठीण वाटतं, प्रयत्न करायला लागलं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपण मुळातच घाबरून बसतो. तसं न घाबरता त्या दृष्टीने तसा प्रयत्न करत राहिलं, दृश्याकडे पाहिलं. कुठचीही गोष्ट मला ही फार आवडते, कोणाला आवडते, जीवाला आवडते. का आवडते? अनुकूल वाटते म्हणून आवडते. पण ती जी आहे त्यातले इन्ग्रेडियंट्स मुळात ईश्वरांनी निर्माण केलेले आहेत. मागे मागे जायचं. आज आवडतीये, उद्या आवडेल ह्याची गॅरंटी आहे? पूर्वी मला गोड अजिबात आवडायचं नाही, आता डायबिटीस झाल्यावर आवडायला लागलाय. कारण जे खायचं नाही म्हटलं ना, ते ताबडतोब खाऊ वाटायला लागतं माणसाला. माणसाच्या मनाची ही मजा असते. माकडाचं किंवा लहान मुलांचं वगैरे असतं ना, नको म्हटलं की आम्ही करणार, तसं मनाचं असतं. म्हणून त्या मनाला ताब्यात ठेवून हळूहळू हळूहळू वळवत वळवत न्यायला लागतं. मानत मानत शिकवावे हळूहळू. आणि म्हणून ह्या दृष्टीने आपल्याला जीवन चालू असताना, व्यवहार चालू असताना विचार करायला लागतो. असा विचार मनात जसा रुजत जातो, तस तसं अंतःकरण जास्त जास्त समाहित व्हायला लागतं, एकाग्रता यायला लागते, त्याला चलबिचल कमी व्हायला लागते, विषयांची ओढ कमी व्हायला लागते. हे अगदी हळू होणारे त्याचे परिणाम आहेत. आणि आपल्याला जर का शांतता जाणवली चित्ताची, तर आपल्याला आपला मार्ग बरोबर चाललेला आहे हे कळेल. शांती, समाधान हे जर का वाढत गेलं तर आपण बरोबर चाललोय हे लक्षात येईल.
हे त्याचे ताळे आहेत काही काही. तिथे आता आपण आज थांबूया. आहेत 5 मिनिटं, पण जरा जास्त ओव्हरडोस होतोय असं मला थोडंसं वाटायला लागलंय. 402 आहे. थांबूया इथे. धन्यवाद. प्रश्न असले तर काही विचारू शकता. हो. धन्यवाद ज्योत्स्नाताई. तुमच्या चरणी म्हणतो. कोणाला काही प्रश्न असल्यास ते अनम्यूट करून विचारू शकता. हम्म. मी विचारू काय ज्योत्स्नाताई? हा, प्र मायेचं जे मायेचा निराश कर प्रतिती मात्र सत्तावान आणि दृष्टी सृष्टीवाद बरोबर आहे. सारखंच म्हणायचं का? जोपर्यंत प्रतीती येते, जोपर्यंत अनुभव येतो, जोपर्यंत दिसतायत, तोपर्यंत त्याला सत्ता आहे. सेम. पण काय ते आहे, सगळं जग माईक आहे. हा मायेचा गुणधर्म सांगितलेला हा आहे, प्रतिसत्तावान. हा हा ते आणखीन इथे त्याला दुसऱ्या अँगलनी आपण बघतोय, त्यामुळे शब्द वेगळे आहेत. इथे कारण ते आपण जे बघतोय हा, ते जगाच्या अस्तित्वाच्या बद्दलचं मत आपण बघतोय, आणि तो मायेचा निराश लक्ष करायला. हम्म. नाही, ते मायेचं लक्षण आहे, प्रतिती लक्षण. मात्र हा. सत्तावान. हम्म, हम्म, आणि जग हे मायेचं आहे ना पूर्ण. हम्म. मग ते दृश्य सृष्टीवादाच्या ह्याच्यात जातं. जग कसं निर्माण झालं त्याच्यात ते मग जातं की जग सत्य नाहीये. ह्या पद्धतीने त्याचा विचार आहे, म्हणजे अँगल वेगळा आहे. हे बघ, शेवटी जे तत्वज्ञान आहे ते तेच आहे, त्याच्यात कुठेही काहीही भेद नाहीये. फक्त त्याची नावं बदलली म्हणजे तत्व बदलत नाहीये. ते अँगल वेगळा आहे म्हणून नावं वेगळी. जसं निधिध्यासन, अनुसंधान, हो. ध्यान, नावं बदललेत पण करायचं आहे तेच. तसंच आहे. श्री आणि कोणाला काही प्रश्न आहेत का? नाहीतर आपण थांबू शकतो. ठीक आहे, नाही दिसेल. मी श्लोक म्हणतो आणि मग थांबूया. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेव निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करून, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम.